नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये फील इट, शट इट अँड फॉरगेट इट अशी ओळख असणाऱ्या हिरो स्प्लेंडर आणि HF डिलक्सचे फ्लेक्स फ्यूल अवतार लवकरच रस्त्यावरती तुम्हाला आता धावताना दिसणार आहेत. मात्र वाढत्या पेट्रोल दरांना पर्याय म्हणून येत असलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचा थेट परिणाम बाईकच्या मायलेजवरती होणार आहे. प्रगत E85 इंधनाचा म्हणजेच 85% इथेनॉल मिश्रण वापर केलेल्या या बाईकच्या मायलेजमध्ये मोठी घट पाहायला मिळू शकते. पोषक, पर्यावरण आणि इंधन पर्यायांसाठी हा बदल महत्त्वाचा असला तरी केवळ मायलेजसाठी बाईक खरेदी करणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी ही बातमी मात्र लक्षवेधक आहे. सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या हिरोच्या नेहमीच्या बाईक्स E20 इंधनावरती चालतात आणि सुमारे 70 किलोमीटर प्रति लिटर इतकं दर्जेदार मायलेज देतात. मात्र जेव्हा तुम्ही या नवीन फ्लेक्स फ्यूल बाईकमध्ये पूर्ण क्षमतेनं E85 इंधन वापराल तेव्हा मायलेजमध्ये मोठी घसरण पाहायला मिळणार आहे. E85 इंधनावरती चालताना या बाईकचं मायलेज सुमारे 20% कमी होईल. म्हणजेच 70 किलोमीटरचं मायलेज देणारे स्प्लेंडर तुम्हाला 56 किलोमीटर प्रति लिटर इतकं मायलेज देईल. नेहमीपेक्षा थेट 14 किलोमीटर प्रति लिटर मायलेज कमी होणार असल्यानं मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी मात्र हा चिंतेचा विषय ठरू शकतो. परंतु जरी E85 वरती मायलेज कमी होत असले तरी या बाईकचं इंजिन E20 इंधनावर देखील अगदी सहजपणे चालू शकतं. जेव्हा तुम्ही गाड्यांमध्ये नेहमीचंच E20 इंधन वापराल तेव्हा तुम्हाला आधीसारखंच 70 किलोमीटर प्रति लिटर इतकंच पूर्ण मायलेज मिळेल. त्यामुळे ग्राहकांना इंधनाची उपलब्धता आणि गरजेनुसार पर्याय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिरोच्या या पावलाचं कौतुक केलंय. त्यांच्या मते मास सेगमेंटमध्ये फ्लेक्स फ्यूल मोटरसायकल आणणं ही देशाची कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी, इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी एक मोठं पाऊल आहे. जसजसं इथेनॉलचं ब्लेंडिंग वाढेल तसतसं E85 इंधनाचे दर नेहमीच्या पेट्रोलपेक्षा लक्षणीयरित्या कमी होतील अशी अपेक्षा आहे. इंधनाची ही कमी मायलेजमध्ये झालेल्या 20% नुकसानाची कसर भरून काढेल आणि ग्राहकांची खऱ्या अर्थानं पैशांची बचत होईल. सध्या भारतामध्ये E85 हे इंधन अतिशय दुर्मिळ असून ते केवळ काही निवडक पेट्रोल पंपांवरतीच उपलब्ध आहे. याच कारणामुळे हिरो मोटोकॉर्प सुरुवातीला या बाईक्स प्रायोगिक तत्वावरती फक्त महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमध्ये लॉन्च करत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ग्राहकांना E85 स्टॉक असलेला पेट्रोल पंप शोधण्यासाठी मात्र थोडीशी कसरत ही करावी लागू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं फ्लेक्स फ्यूलवरती चालणारे स्प्लेंडर आणि डिलक्स किती मायलेज देणार हेच या व्हिडिओतून आपल्याला जाणून घ्यायचं होतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.